चला तर आज आपण बनवणार आहोत रेशनचे तांदूळ वापरून मऊ लुसलुशीत आणि एकदम पांढरी शुभ्र जाळीदार अशी इडली। नवशिकेसुद्धा अगदी सहज बनवतील एवढी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी एक मोठं पातेलं घेतलंय। आता याच्यामध्ये आपल्याला रेशनचे तांदूळ घ्यायचे आहेत। तर इकडे मी 3 वाटी एवढी रेशनचे तांदूळ घेतलेत। तांदूळ निवडूनच घ्यायचेत, काही खडे वगैरे असतील तर ते काढायचेत। रेशनचा तांदूळ नसेल तर दुसरा कुठलाही तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल। आता याच्यामध्ये मी 1 वाटी एवढी उडदाची डाळ घातले, 1 चमचा मेथी दाणे घालायचेत। व्यवस्थित एकदा याला मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि आपल्याला हे 4 ते 5 वेळा चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचे। आता जे रेशनचे तांदूळ असतात तर त्याला एक अशी पावडर असते, तर त्याच्यामुळे आपल्या ज्या इडल्या असतात तर त्याचा कलर सुद्धा काही वेळेस पांढरा शुभ्र येत नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला हे 4 ते 5 वेळा धुवून घ्यायचे। आता इकडे मी याच्यामध्ये असं भरपूर पाणी घेतलंय। आता याच्यावर झाकण ठेवायचे आणि 6 ते 7 तास हे डाळ आणि तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचेत। आता इकडे 7 तास झालेत, तर आता आपण बघूयात आपले डाळ आणि तांदूळ चांगले असे भिजलेत का। तर आता तुम्ही बघू शकता इकडे आपले डाळ आणि तांदूळ चांगला असा भिजला गेलाय आणि तांदळाचा रंग सुद्धा बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा आलाय। तर आता आपल्याला आपल्या इडल्या चांगल्या मऊसूद होण्यासाठी याच्यामध्ये एक पदार्थ घालायचे। तर इकडे मी कुरमुरे घेतल्यात, कुरमुरे किंवा मग तुम्ही चिरमुरे सुद्धा याला म्हणत असाल। इकडे मी 1 वाटी एवढे भरून कुरमुरे घेतल्यात। कुरमुरे जर नसतील तर तुम्ही पोहे 1 वाटी वापरले तरी सुद्धा चालतील। आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले होते तर त्याच वाटीने आपल्याला इकडे कुरमुरे मोजायचेत आणि 1 वाटी बरोबर घ्यायचे। आता हे आपल्याला पाण्यामध्ये घालायचे, 1 मिनिट याला आपल्याला धुवून घ्यायचे आणि याच्यातलं सगळं पाणी आपल्याला नंतर निथळून काढायचे आणि ते साईडला ठेवायचे। आता इकडे मी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय, याच्यामध्ये आपल्याला हे भिजवलेले डाळ आणि तांदूळ थोडं प्रमाणात घ्यायचे। पहिल्यांदा कोरडंच मिक्सरला फिरवायचे, नंतर लागेल तसं पाणी घालायचे आणि नंतर लागेल तसं पाणी घालायचे आणि मिक्सरला एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचे। तर आता इकडे बघू शकता मी याच्यामध्ये पाणी घालून एकदम बारीक असं याला वाटून घेतलंय। आता इकडे एकदम मस्त बारीक असं आपलं पीठ तयार झालंय। एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सुद्धा काढून घ्यायचे आणि राहिलेले डाळ आणि तांदूळ आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायचेत। आता जी शेवटची बॅच आपण वाटणार आहे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते डाळ आणि तांदूळ काढून घ्यायचेत आणि याच्यामध्येच भिजवलेले जे कुरमुरे आहेत तर ते काढून घ्यायचेत आणि हे सुद्धा सुरुवातीला आपल्याला कोरडंच वाटायचे आणि नंतर थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचे। तर आता इकडे बघू शकता आपलं पीठ मस्त असं वाटलं गेलंय, कुरमुरे सुद्धा भिजवल्यामुळे एकदम बारीक असे वाटले गेलेत। आता हे सुद्धा आपण पहिल्या पिठामध्ये काढून घेऊयात। आता इकडे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पीठ राहिलं होतं तर अर्धा वाटी पाणी घालून ते पाणी सुद्धा आपल्याला परत याच्यामध्ये घालायचे। आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। एकाच दिशेने आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे चांगलं असं फेटून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण जे कुरमुरे घातले होतं, आता ते आपण नंतर घातले होते कुरमुरे ना, तर ते आपल्याला सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी 1-2 मिनिटं तरी याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। तर आता इकडे मी चांगलं फेटून घेतलं, झाकण ठेवायचं आहे आणि याला फर्मेंट होण्यासाठी एक 10 ते 12 तास तरी ठेवायचे। उन्हाळ्याचे दिवस असतात, 10-12 तासांमध्ये एकदम इझिली फर्मेंट होतात। तर तुम्ही इकडे बघू शकता मी रात्रभर हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं। सुरुवातीला अर्धा पातेलं एवढं हे पीठ होतं, तर तुम्ही आता बघू शकता पूर्ण पातेलं हे पिठाने भरले। पिठाला चांगली अशी जाळी सुद्धा सुटली आणि एकदम पांढरं शुभ्र असं आपलं पीठ हे तयार झालंय। तर आता हलक्या हाताने आपल्याला हे पीठ एकदा असं मिक्स करून घ्यायचंय, खूप जोर सुद्धा नाही लावायचा, हलक्या हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आता हे पीठ आपल्याला फेटताना एकाच दिशेने अशा पद्धतीने फेटून घ्यायचंय। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं। इकडे मी 2 छोटे चमचे एवढं मीठ घातलं याच्यामध्ये आणि आपल्याला परत एकदा हे मीठ या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। असं एकदम सरसरीत असं पीठ आपलं झालं पाहिजे, जास्त सुद्धा घट्ट पातळ नाही करायचं। आता इकडे माझ्याकडे ह्या इडलीच्या ज्या प्लेट्स आहेत तर त्याला आपल्याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचे। तर सगळ्या प्लेट्सला अशाच पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचे, म्हणजे आपल्या इडल्या एकदम इझिली याच्यातून वेगळ्या होतील।
तर आता इकडे माझ्याकडे ॲल्युमिनियमचं इडलीचं भांडं आहे, तर त्याच्यामुळे मी याला व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहे आणि सगळ्या इडलीच्या प्लेट्समध्ये हे व्यवस्थित असं इडलीचं पीठ अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर आता मी सगळ्या प्लेट्समध्ये हे पीठ अशाच पद्धतीने भरून घेणार आहे. आता इकडे गॅसवर मी इडलीचा कुकर ठेवला आहे. याच्यामध्ये एक 3 ग्लास एवढं पाणी घातले. लिंबाची फोड घालायचे जेणेकरून हे इडलीचा कुकर खालून काळा होणार नाही. आता याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने इडलीचे प्लेट्स ठेवून घ्यायचे आहेत. आता ज्या खालची जी इडली आहे तर त्याच्यावर बरोबर हे जे होल आहेत तर ते त्याच्यावर यायला हवेत, म्हणजे सगळ्या इडल्या एकसारख्या अशा शिजल्या जातात. याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं फुल गॅसवर या इडल्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता इकडे बरोबर 15 मिनटं झाल्यात. इकडे मी गॅस बंद केला आहे आणि एक 5 मिनटं आपण हा कुकर असाच थंड होऊन देऊया. तोपर्यंत इकडे आपण खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊया. तर इकडे मी एक मध्यम साईजचा नारळ घेतला होता. नारळ फोडून त्याचं जी मागची काळी पाट असते तर ते आपल्याला काढून घ्यायचे. त्याच्यामुळे चटणीचा कलर थोडा बदलतो. तर ती पाट काढून घ्यायची आणि त्याचे असे तुकडे करून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर कोथिंबीर घालायचे. कोथिंबीर नसेल घालायची, नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण त्याने एक चांगला हिरवा कलर येतो. याच्यामध्ये एक 4 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, 3 आल्याचे तुकडे घातलेत आणि याच्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या तोडून घातल्यात. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. इकडे मी भाजकी डाळ घातले 3 चमचे. भाजकी डाळ नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलं तरी सुद्धा चालेल. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. अर्धा छोटा चमचा एवढी साखर घालायचे. इकडे मी अर्धा लिंबू याच्यामध्ये असा पिळून घालणार आहे, जेणेकरून आपल्या चटणीला चांगला असा हिरवा रंग खूप वेळापर्यंत राहील आणि चवसुद्धा चांगली लागेल. तर हे सुद्धा आपल्याला सुरुवातीला कोरडंच वाटून घ्यायचे आणि नंतर लागेल तसे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायचे मिक्सरला. तर आता मी याला झाकण लावलं आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेणार आहे. तर आता इकडे बघू शकता आपली इकडे चटणी वाटून तयार आहे. कलर बघू शकता, खूप छान सुंदर कलर आलाय. अजून जर तुम्हाला याच्यामध्ये हिरवा रंग हवा असेल तर तुम्ही कोथिंबीरचं प्रमाण अजून वाढवलं तरी सुद्धा चालेल. तर आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची. आता या चटणीला आपल्याला एक चांगला असा तडका द्यायचा आहे. त्याच्यामुळे इकडे मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलंय. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायचेत आणि हे चांगलं तडतडल्यानंतर आपल्याला हा तडका आपल्याला या चटणीवर अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे. ह्याला मस्त असा तडका बसलाय. तर आता आपण चटणी साईडला ठेवूयात. तर आता कुकरसुद्धा आपला एक 5 मिनटं थंड झालाय. आपण इडलीसुद्धा या कुकरमधून काढून घेऊयात. तर मी तुम्हाला एकदा इकडे जवळनं दाखवते. इडल्यांना मस्त अशी जाळी सुटली आणि बघू शकता एकदम पांढरे शुभ्र अशा आपल्या इडल्या तयार झाल्यात. तर आता आपण ह्या सगळ्या इडल्या या इडली पात्रातून काढून घेऊयात. तर माझ्याकडे आता हा चमचा आहे. तर चमच्याची जी मागची बाजू असते तर त्या साईडनी मी अशा पद्धतीने ह्या इडल्या काढून घेणार आहे. तुम्ही हवं असेल तर चाकूनी सुद्धा काढून घेऊ शकता. आता तुम्ही इकडे बघू शकता इडलीला छान अशी जाळी सुटले आणि अजिबात इडली पात्राला चिटकत नाही. एकदम सहज अशी ही इडली या इडली पात्रापासून वेगळी होते. तर इकडे बघू शकता एकदम छान मऊसूद पांढरी शुभ्र आणि जाळीदार अशा आपल्या इडल्या तयार झाल्यात. तर सगळ्या इडल्या मी अशाच पद्धतीने काढून घेणार आहे. आता इकडे बघू शकता एकदम छान अशी जाळी सुटली या इडल्यांना. तर मी या 2 पात्रातल्या इडल्या काढून घेतल्यात. तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही बघू शकता याला भरपूर अशी जाळी सुटले, खूप अशा पांढरे शुभ्र तयार झाल्यात. तर इकडे मी तुम्हाला एक इडली अशी तोडून सुद्धा दाखवणार आहे. एकदम सहज अशा या इडल्या तुटल्या जातात. बघू शकता एकदम मऊसूद कापसासारख्या या इडल्या तयार झाल्यात आणि आतपर्यंत एकदम मऊ लुसलुशीत झाल्यात. एकदम जसा ढोकळा असतो आपला तर त्या पद्धतीच्या ह्या आपल्या इडल्या तयार झाल्यात. सहज अगदी ओठाणी सुद्धा तुटतील एवढ्या मऊसूद अशा
आपल्या इडल्या तयार झाल्यात आणि खूप पांढऱ्या शुभ्रसुद्धा तयार झाल्यात आणि इकडे आपली चटणीसुद्धा खूप छान अशी दाटसर तयार झाली. तर कशी काय वाटली तुम्हाला ही इडल्यांची रेसिपी? आवडली असेल तर नक्की या पद्धतीने घरी बनवून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय.